स्ट्रॉबेरी नाव जरी उच्चारलं तरी मनात लाल जर्द ताज्या तवान्या आणि गोड गुलाबी भावना तयार होतात. या फळाच्या चवीचे दिवाणे अनेक आहेत. स्ट्रॉबेरी फळ खूप देखणं आणि सुंदर आहे यात शंका नाही. पण स्ट्रॉबेरी मालामाल सुद्धा करू शकते हे पाहायचं असेल तर बुलढाण्याला या. 4 उच्च शिक्षित युवा शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून लाखो रुपयांचं उत्पन्न काढलंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नवा पर्याय दिलाय. महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं, जे देशाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 85% आहे. स्ट्रॉबेरीची चव न्यारीच आहे. याशिवाय यात भरपूर फायबर आणि कॅलरीज असतं. अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी न परिपूर्ण असलेलं हे फळ त्वचा चमकवणारं तसंच वाढत्या वयाला ब्रेक देणार आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची डिमांड संपूर्ण जगातच वाढली आहे. याचं महत्व ओळखलं बुलढाण्यातील 4 युवा शेतकऱ्यांनी. राम भास्कर वाघ श्रीनगरमध्ये फ्रूट सायन्स मध्ये डॉक्टरेट करतोय. विजय रूपराव उबाळेंचं BSc ॲग्री आणि MBA मार्केटिंग झालंय. राहुल बंडू वारे आणि ऋत्विज सुरेश जतकर या दोघांनीही अभियांत्रिकीची मोठी पदवी घेतली आहे. 4ही जणांची चाय पे चर्चा झाली आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा प्रयोग निश्चित झाला. आता तो यशस्वीही झालाय. 4 एकर शेतामध्ये सुमारे 66,000 झाडांच्या लागवडीतून आता जवळपास 65 लाख रुपयांचं उत्पन्न निघणार आहे. बघा याबाबत राम वाघ यानं सिटी प्लसला काय सांगितलं. सध्या काश्मीर युनिव्हर्सिटीला ॲग्रिकल्चरमध्ये माझी PhD सुरू आहे. माझं स्पेशलायझेशन हे फ्रूट सायन्समध्ये आहे आणि स्ट्रॉबेरीमध्ये विशेषतः आपल्या बुलढाण्यामध्ये थंडीचं वातावरण आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व सुविधा वगैरे आपलं फर्टिलायझर वगैरे आपल्या ऋषिकेश कृषी केंद्रांमधून आपल्याला भेटलं आहे. आणि तसं पाहता टेक्निकल अभ्यास असताना सायंटिफिक नॉलेज असताना आपण कुठलंही क्रॉप हे या क्षेत्रामध्ये घेऊ शकतो. जसं की बारामतीच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की बरेचसे शेतकरी खूप प्रगत असतात. आपल्या इकडे तेवढीच जमीन असून पण त्यांना एवढा नफा होत नाही. त्यामुळे आपल्याला एक दाखवायचं म्हणून होतं की आपण करू शकतो आणि सायंटिफिक शेती आपण करू शकतो आणि आपण उत्पादन पण लाखोंमध्ये पण करू शकतो. किती एकर शेतीमध्ये आपण स्ट्रॉबेरी केली? आता हे 4 एकरांमध्ये स्ट्रॉबेरी आहे आणि यामध्ये टोटल 66,000 झाडं आपण बसवलेली आहेत. स्ट्रॉबेरीचं उत्पादन बुलढाण्यात घेता येईल का अशी संकल्पना कशी आली यावर विजय उबाळेनं काय सांगितलं बघा. माझं नाव विजय रूपराव उबाळे. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर आणि MBA इन मार्केटिंग झालेलं आहे. स्ट्रॉबेरीची संकल्पना आम्हाला महाबळेश्वर आणि इतर एक्झॉटिक फ्रूट्सचा अभ्यास असल्याकारणाने माझा मित्र राम वाघ याचं त्यामध्ये रिसर्च स्ट्रॉबेरीमध्ये PhD आणि रिसर्च झाल्यामुळे आमच्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की आम्ही स्ट्रॉबेरी ही आपल्या बुलढाण्यासारख्या शहरामध्ये करायला हवी. त्यामुळे शेतकऱ्याला आव्हान एवढंच करतो की बुलढाण्यासारख्या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरी उगवू शकतो, अजून विविध प्रकारची फळं उगवू शकतो. त्या दिशेने आपण वळलं पाहिजेत. शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करतो की त्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजेत, कारण की आपलं बुलढाण्यासारख्या ठिकाणी आपण भरपूर प्रकारची फळं भाजीपाले हे उत्पादित करू शकतो. तुमच्या शिक्षणाचा तुमच्या करिअरमध्ये काही फायदा होतो का हे उच्च शिक्षित तरुणांनी तपासलं पाहिजे असं मत ऋत्विजनं व्यक्त केलंय. मला शेतकऱ्यांना बाकीच्या शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की जे पारंपरिक पीक आहे ते तर आहेतच, ते चालू राहतीलच, पण ते सोडून तुम्ही दुसरे पीकही अनुभवले पाहिजे. त्याच्यात पण भरपूर उत्पन्न आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक आत्महत्याचं जे सत्र आहे ते थांबून जाऊ शकतं. मार्गदर्शन कोणाचं होतं काय? मार्गदर्शन म्हणजे मित्र जो आहे त्याचं PhD झालेलं आहे तर त्याच्या थ्रू तर माहिती येतच होती. ते सोडून जे ऋषिकेश कृषी केंद्रवाले उबाळे सर आहेत ते आम्हाला खतासाठी आणि बाकी गोष्टीसाठी मार्गदर्शन करतच होते. जे उच्च शिक्षित युवक आहे त्यांना काय आवाहन करणार? उच्च शिक्षित युवकांना मी हेच सांगेल की तुम्ही शिक्षण घेताय पण त्या शिक्षणाची म्हणजे बरोबर जागी उपयोग होतो आहे की नाही हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. फक्त शहराकडे जाऊन तिथलं जॉब करणं हेच एक उपाय नसतं. तुम्ही बाकीच्याही गोष्टी भरपूर आहेत त्याच्यातही थोडं विचार करून शेतकऱ्यांनाही मदत केली पाहिजे. स्वतःकडे शेती नसली तरी बाकीच्या शेतामध्ये आपण आपलं शिक्षण वापरून पण चांगलं उत्पन्न करू शकतो. नक्कीच उच्च शिक्षित तरुणांनी नव्या वाटा
चोखाळल्या पाहिजेत, नवे मार्ग निवडले पाहिजेत। जेनझी पिढीचं नेतृत्व करणाऱ्या बुलढाण्याच्या या 4 कर्तृत्ववान तरुणांनी स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून सुंदर संदेशही दिलाय। मेट्रो सिटीमध्ये जाऊन जीवाचा नका करू कोंड मारा, त्यापेक्षा गड्या आपला गावच बरा। रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा।